राणीसाहेब, अखेरीस पुणे जागरीत भगवा फडकलाच. हो पंत. वय हे पहिल्यांदाच घडलं. मोठं धाडसाचं काम झालं बघा. धाडसाचं झालं, पण हे अमीनला झोंबलं असणार. भगवा फडकला हे अमीनला नक्कीच झोंबलं असणार, परंतु हा योग इतक्या वर्षांनी आलाय. क्षणभर तर आम्हाला असं वाटलं की आकाशात चैतन्य सळसळते. खरंय राणीसाहेब, आपण लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलात. पाहिला ना, आकाशात भगवा फडकल्यानंतर सर्वांमध्येच हुरूप आला. वय आणि आता ह्यो भगवा प्रत्येकाच्या मनात फडकला पाहिजे. हर एकाच्या हृदयावर राजमुद्रेचा ठसा उमटला पाहिजे. उमटणार, आणि त्याशिवाय आपण शांतही बसायचं नाही. परंतु आम्हाला अजूनही असं वाटतं की या भगव्याखाली अवघ्यांनी यावं. अवघे म्हणजे कोण? देशमुख, पाटील. ते तर सोबत पाहिजेतच. पण ते येतील? दारावरील आदिलशाही निशाण ते सोडतील? मशहूर अल अनाम हा मायना सोडतील? ते नाही सोडणार. त्यासाठी आपल्यालाच मेहनत घ्यावी लागणार. मग घेऊ मेहनत, जाऊ वाड्या वस्त्यांवरती, प्रत्येकाला भगव्याचं महत्व पटवून सांगू. पंत, हे सगळं अगोदरच करू. लोकांचा आपल्यावर विश्वास बसला पाहिजे. लोकांचा विश्वास हीच आपली ताकद आहे, आणि लोकांची सुरक्षा हे आपण स्वतःला दिलेलं वचन. आज एका गावात भगवा फडकलाय, असा प्रत्येक घराघरावर भगवा फडकला पाहिजे. अगं यशोदा, काय करतीयस? आवधानी बघा की, आपल्या घरावर झेंडा फडकवलाय. झेंडा फडकवलास? अगं उद्या तो आमीन माझ्या चिंध्या काढेल. त्याचं काय? काढतो झेंडा पहिला. झेंडा नाही त्यो, भगवा म्हणा, भगवा. भगवा म्हण, निशाण म्हण, काय बी म्हण, पण तो काढ आधी. आपल्या घरावर आग नगच. आवधानी, असं का बोलताय तुम्ही? हे बघ यशोदा, या मोठ्यांच्या भानगडीत आपण पडायचं नसतं. वय वय म्हणायचं, तेवढ्यापुरती मान डोलवायची आणि सोडून द्यायचं. आणि डोलणारी मान कापून टाकली तर काय कराल तुम्ही? अव जरा तरी जगा माणसासारखं. असं दळग्यासारखं जगण्यापेक्षा मर्दासारखं जगा की. का भेद जगायचं? ते आमीन तुला माहिती नाही, काल त्या कुशाबा वारकऱ्याला मारलं, मारून दिंड काढली पार त्याची. काल कुशाबाची दिंड काढली, उद्या तुमची दिंड काढील त्यो. आता नका मेलं मारल्याच्या गोष्टी सांगू. मरायचं असल तर राणी साहेबांच्या शिलेदार होऊन मरा. या भगव्याला हळद कुकवा. थांब, मी अजून मोठी काठी आणतो, मग त्यावर फडकव भगवा, म्हणजे समजातली दिसेल. जानबाच्या घरावर भगवा फडकलाय ती. आत्ता चालू. हुजूर, हुजूर, हुजूर. फाल्गुन, क्या हुजूर हुजूर की रट लगा के रखी है? और कहाँ थे? कब से इंतजार कर रहा हूं मैं. बोलो. हुजूर, थप्पड मारणार नसेल तर सांगतो. मतलब? हुजूर, आता कसं सांगू, कुठल्या तोंडाने सांगू आणि काय सांगू? जल्दी बया करो. हुजूर, या माय लेकरांनी मिळून समजा मावळ्यात गोंधळ घातलाय. क्या किया? हुजूर, तुम्ही एका वारकऱ्याची पताका मोडली, पण आता हुजूर तुम्ही मारणार नाही ना? फाल्गुन, खबर मनुस है ना? लय मनुस खबर आहे. मनहूस, क्या खबर है? हुजूर, हुजूर तुम्ही त्या वारकऱ्याचं जे हसर केलं ते बघून गावकऱ्यांनी घाबरायला पाहिजे होतं ना. पण नाही, ते तर उलटच झालं. त्या जिजाबाईला आणि शिवबाला बघून जणू काय गावकऱ्यांच्या अंगात झालं. लेकिन ऐसा किया क्या उन्होंने? आता काय सांगू अहो हुजूर, प्रत्येक घरावर भगवा फडकतोय. हुजूर, हे शेत म्हणू नका, देऊळ म्हणू नका, झोपडी म्हणू नका, जिथं बघावं तिथं भगवा फडकतोय. जणू काय या शिवबा आणि जिजाबाईच्या जिद्दीचा आगडमच उसळलाय, वनवाट पेटलाय जणू. हुजूर, लोक भगव्या झेंड्याला उवाळतात काय? भगवा हातात घेऊन नाचतायत काय? हुजूर, मला पण नाचावं असं वाटतं, पण मी कसं नाचणार? तुमचा माणूस आहे ना. म्हणजे सांगायचा हेतू हा की तिथे हे सगळं असं चाललंय.
आणि हुजूर तो अंगठा एवढा शिवबा त्याच्या नावातच जय जगत चाललाय. और आदिलशाही झंडा? तो गावाच्या वेशीवर फडकतो तोच ना. तो गावकऱ्यांनी केव्हाच काढून फेकून दिला. ये आसार ठीक नहीं. अगर ये सिलसिला यूं ही चलता रहा तो शिवबा राजा आणि तुम्ही शिपाई. माफ करा हुजूर, एकदम खंडूजीची याद आली. त्याच्यासारखं रोगबाई ठोक बोलून टाकलं. माफ करा. कोई नहीं बचेगा. जिसने भगवा लहराया है उसके हाथ काट दूंगा. फाल्गुन, फौज की तैयारी करो. अब तहलका मचेगा. तहलका मचना चाहिए मुस्तफा खान, लेकिन होता कुछ नहीं है. आलिजा आप इस कदर परेशान मत होइए. तो कुछ नहीं. तो कुछ नहीं है. बस परेशानी है. परेशानी के अलावा है क्या हमारे विजापुर में मुस्तफा खान? हमारे महलों के मीनार से भी ऊंची परेशानी दिख रही है हमें. आलिजा क्या आलिजा? क्या आलिजा? एक तो शाहजी ने अपने बेटे को सिक्का मोहर दे दी, अब झंडा भी दे दिया. झंडा क्या क्या बोलते हैं उसको? भगवा. भगवा जो अब दक्खन के घर घर में लहराया जा रहा है. और इस पर सवाल पूछा तो जवाब तैयार है. हट बाल हट. परेशान करके रखा इस बाल हट ने हमें. आलिजा मैं तो कहता हूँ इस सब की जड़ एक ही है, शाहजी राजे. आप मुझे सिर्फ हुक्म दीजिए, मैं उसका सर काट कर आपके कदमों में हाजिर कर देता हूँ. वाह मुस्तफा खान वाह. समझ नहीं आता बीच बीच में आपकी अकल कहां घास खाने जाती है. यहां आप शाहजी का सर कलम करोगे, वहां हमारा सर कलम होके शाहजहां के पैरों में होगा. वजीर सल्तनत, इस औरंगजेब को कम आंकने की गलती मत करना. कड़वा है वो, बेरहम है, खोपड़ी उल्टी है उसकी. और हमारे बीजापुर का नाम सुनते ही तो उसकी आंखों में खून उतर आता है. आलिजा करे तो क्या करे मुस्तफा खान. एक तरफ इस शाहजहां का बेटा औरंगजेब और दूसरी तरफ ये शाहजी का बेटा सिवा, और उनके बीच में फंसी हुई हमारी आदिलशाही सल्तनत. हमारी किस्मत तो देखिए मुस्तफा खान. एक तरफ यह औरंगजेब हमारे दरवाजे पर जंग की दस्तक दे रहा है, इसलिए हमें शाहजी की जरूरत है. और हमें शाहजी की जरूरत है इसलिए हम जीजाबाई और उसके वो दूध मुहे बेटे सिवा का बाल भी बाका नहीं कर सकते. आलिजा हम नहीं कर सकते, लेकिन अमीन तो कर सकता है. अगर हम अमीन के लिए दुआ करें तो वो सारा काम तमाम कर देगा. अमीन जी अमीन नहीं मुस्तफा खान, अब दुआ ही कुछ कर सकती है. आलिजा मैं आज ही अमीन को फरमान भेज देता हूं. किसने निकाला झंडा? किसने निकाला? बोल. अरे बोल. मी काढला. मैं काढला. मैं काढला. मैं काढला. मैं काढला. खामोश. तुम वेशीवरचा शाही झेंडा मी काढला आणि घरावर भगवा मीच फडकवला. तुम होय आम्ही शिवबा राजे. तलवार आर पार केली असती पण वार हातावर केलाय, कारण हा हात लहान मुलाला मारू पाहत होता. भगव्या पताक्यावर हा हात उचलला गेला म्हणून हातावर वार केला. इसका अंजाम बहुत बुरा होगा. मियां आमीन हुजूर को पता चला तो? त्याला सांगण्यासाठी तर तुला जिवंत ठेवलाय. जा आणि निरोप दे आमचा तुझ्या त्या अमीनला. यापुढे भगव्या झेंड्याकडे नजर वर करून बघण्याची हिम्मतही करू नकोस. भगवा हा फक्त वस्त्र नाही तर लवलवती ज्वाळा आहे. जळून खाक होशील म्हणावं. निघा. शुभराजांचा विजय असो. शुभराजांचा विजय असो. शुभराजांचा विजय असो. क्या हुआ फाल्गुन? बहुत खुश दिखाई दे रहे हो.
बहुत हंसी आ रही है। हुजूर ही नुसती हसी नाही, याला ओकुळी फुटलं म्हणतो ओकुळ. लेकिन वजह कहीं अपने सिपाहियों ने अच्छा काम करने की खबर तो नहीं आई? हुजूर खबर येणार. आपलं सैनिक आहेत, आपल्यासारखेच मारकुटे, जिगरबाज, सुरुमा. एक हुजूर आतापर्यंत प्रत्येक घरावरचा झेंडा आपल्या सैनिकांनी उकडून फेकून दिला असेल. वल्ला आणि उकडून फेकून दिल्यानंतर त्या सगळ्या झेंड्यांची होळी केली असेल. हमें दिखाई दे रहा है वो नजारा, आग की लपटों में जलता हुआ भगवा और शान से लहराता हुआ हमारा शाही झंडा, शाही परचम. अरे म्हणजे काय हुजूर, अरे तो तर गावच्या वेशीवर, गावच्या चावडीवर डावल्यानं फडकणार. और फर्गुन, वो शिवाजी और उसकी माँ जीजाबाई, उनकी सारी होशियारी धरी की धरी रह गई होगी. बड़ा सीना तान के चलते थे दोनों माँ बेटे. सारी हेकड़ी और सारा गुरूर मिट्टी में मिल गया होगा. मिल गए होंगे. हुजूर हुजूर अरे हो आला आला. हुजूर मी पटकन जाऊन फुलांची माळ घेऊन येतो, त्याच्या गळ्यात घालायला, आणि अत्तरची कुप्पी पण घेतो, त्याच्यावर शिंपडायला आलोच मी. हुजूर. क्या हुआ? भगवा उखाड़ा? नहीं हुजूर, हटा ही रहे थे. शिवाजी राजा आया. ते कळलं तुझ्या हाताच्या राख्यावरून. पुढे बोल. शिवाजी ने और गांव वालों ने हमें मार भगाया. क्या? ऊपर वाले की रहमत से हम जिंदा आ गए. मतलब? शिवाजी ने कहा तुम्हें जिंदा इसलिए रखा जाता है कि तुम आमीन को सब बता सको. माफी हुजूर, ना हम भगवा उखाड़ सके, ना हम शाही परचम लहरा सके. उसने एक पैगाम भी भेजा है. क्या? शिवाजी ने कहा जाके बोल दो आमीन से कि फिर से भगवे की तरफ आंख ना उठाए. उसकी ये मजाल, इतनी हिम्मत, नहीं छोड़ूंगा. उस शिवाजी को नहीं छोड़ूंगा. हिक हिक. या शिवबा. असेच धाडसी राहा, तडपदार राहा. जी आऊसाहेब. शिवबा, आपण दोघंही आज आई तुळजाभवानीच्या समोर उभे आहोत. आम्हाला एक वचन द्या. हो. नीट विचार करा शिवबा. वचन देताय तेही आईला. आऊसाहेब, जेव्हा एक आई आपल्या मुलाला वचन मागते तेव्हा ते वचन पूर्ण करण्याचं कर्तव्य हे प्रत्येक मुलाचं असतं. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, रात्रीचा दिवस करू, परंतु आम्ही आपणास दिलेलं वचन पूर्ण करूच. बोला. शिवबा, तुम्ही आदिलशहाचा महाल बघितला? जी आऊसाहेब. त्या विजापुरातला पेठा, भव्य महाल, माणसांची उंच आणि भव्य घरं पाहिली. जी. हत्ती घोडे पाहिले. आदिलशहाची ती प्रचंड फौज पाहिली. चिरेबंदी बुरुजांवरच्या त्या तोफा पाहिल्या. एवढा मोठा महाल, त्या छतावरचं सोन्याचं नक्षीकाम, त्या खांबांवरचं सोन्याचं नक्षीकाम पाहिलं. दार उल सल्तनत अशी भव्य शक्तिमान, जिचं नाव घेतल्यावरही शत्रूला धडकी भरते अशी राजधानी. अशी राजधानी उभाराल? हो आऊसाहेब.
त्याहूनही मोठी राजधानी आम्ही उभारू. सर्वजण आश्चर्याने तोंडात बोट घालतील अशी राजधानी आम्ही उभारू. एवढं मोठं राज्य उभाराल? त्याहूनही मोठं राज्य उभारू. एवढंच काय तर आबासाहेबांनी आम्हाला दिलेला भगवा पूर्वीच्या हस्तिनापुरावर आत्ताच्या दिल्लीवरही फडकवू. प्रचंड मोठी फौज उभारू. अनेक गडकोट घेऊ ते बांधू. आईच्या डोळ्यांचे पारणे फेडू आणि दिलेले वचनही पूर्ण करू. शिवबा, तुम्ही हे सगळं म्हणताय, पण आपण तर दोघंच आहोत. ती परडी आणा. आणि थोडं धान्य देखील. द्या. आता आपण दोघं म्हणून ह्यात 2 दाणे टाका. आता हे आपण दोघं आणि आदिलशहा ढीगभर. आता हे आपण दोघं झालो आणि मग आदिलशहा खूप मोठा, संख्येने अफाट, हजारो सरदार, लाखो फौज आणि शेकडो किल्ले. त्याचं मंत्रिमंडळ किती मोठं आणि आपलं फक्त 4-5 मंत्री. बाजी काका, दादोजी, बापूजी मुतकर, प्रत्येकी 1 दाणा. बस एवढेच? अजून जेमतेम 4-5. या पलीकडे नाही. आपल्याला मनुष्यबळ वाढवायला हवं. माणसं जोडली पाहिजेत आपण. जशी माणसं जोडत जाऊ तसे दाणे वाढतील. आणि त्यात जर सातत्य राहिलं तर ही परडी ओसंडून वाहील. समजलं? जी आऊसाहेब. या. शिवबा, हे 40,000 होऊन आहेत. बादशहाच्या तुलनेत काहीच नाही. परवा शहजादा औरंगजेब दौलताबादला आला तेव्हा शहाजहांनी त्याच्याबरोबर 2 कोटीचा खजिना दिला. पण हे 40,000 होऊन तुमच्या आबासाहेबांच्या कष्टाचे. त्याचं मोल मोठं. या 40,000 होनांमधून करोडोंचं राज्य उभं कराल? कराल शिवबा? नीट विचार करून वचन द्या. सोपं काम नाही, अवघड आहे, कठीण आहे. झोप मिळणार नाही, आराम मिळणार नाही. कधीतरी बसलेल्या ताटावरून उठावं लागेल. तेव्हा नीट विचार करून वचन द्या. आईला वचन देत आहे. कराल गोरगरिबांचं राज्य उभं? आऊसाहेब, एका लेकराचं एका आईला वचन.